नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले बघा संध्याकाळचे 4:30 ताई, आणि मी चालली होती शेतामध्ये, कारण की आज आम्ही आमचा उतरवतोय आंबा. खूप दिवसांना आंबा शाकी लागलेला आहे. आम्ही भरपूर शाकी आणून पण खाल्ले आणि खूप खाली पडताय. म्हटलं घरी एकदा उतरून आणला तर मग आणखी जास्त खायला मिळेल. ज्या खाली पडते त्या तर काही आम्हाला भेटत नाहीये, जे जातं ते उचलून घेतं. तर घरी आणला उतरून की सगळेजण मग 2-2 आंबे शिल्लक खातील. व तर मी आणि माझ्या छोट्या दिरांनी निर्णय घेतला आज की आपण वहिनी आंबा उतरून आणू. सोनूचे पप्पा गेलेले बघा श्रीरामपूरला, ते काही आमच्यासोबत नाही आंबा उतरायला. ते म्हणे तुम्ही तुमचा उतरा, तुम्ही तुमचा पिकू घाला, मला काही ताण देऊ नका, कारण की त्यांना तितका वेळच नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही पण ताण दिला आणि म्हटलं जाऊ द्या आपण आपला आणू. तर मी, सोनू आणि माझे दीर तिघजण आम्ही चाललेलो आहे आंबा उतरायला. समू झोपलेली झोक्यामध्ये, आई तिच्याकडे लक्ष देत आहे. आता मी जाऊन दाखवते तुम्हाला आपले किती मोठे आंबे निघते तर, आणि किती शाकी निघत्या, किती गोड आंबा आहे सांगते. एका ताईची कमेंट होती की तुम्ही कशाचं औषध देता, तर आम्ही देतो ताई मूळव्याधचं औषध. तर रक्त पडत असेल, आग असेल, कोम असेल तर थांबतं आमच्याकडं आयुर्वेदिक औषध येते. आणि कोणाला जर लागलं तर ते आम्ही पोस्टाने देतो. जर कोणालाही काही विचारपूस करायची असेल तर मी याच्यामध्ये माझा नंबर देते, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 74 98 72 28 98. कसलीही माहिती लागली तुम्हाला, माझ्याकडं मूळव्याधचं औषधही भेटतं, गजकरणचं बी भेटतं, फंगलचं पण भेटतं, इसबगोलचं पण मिळतं, मुतखड्याचं पण मिळतं. मी भरपूर प्रकारची औषधं देते आणि रिझल्ट त्याचा खूप चांगला आहे. तर त्याच्यातूनच आम्हाला 2 पैसे शिल्लक येत आहे आणि आपल्या घराचं काम होतं आहे. खास कारण म्हणजे हे औषध सांगायचं, कारण की एका ताईची कमेंट होती की तुम्हाला का हंडा भेटला का, की एवढे मोठे कामं होत आहे. त्या ताईने चांगल्या मनाने म्हणल्या असं, मला काही म्हणायचं नाही तसं. पण ताई हंडा वगैरे भेटला नाही, हंडा भेटला असतात आम्ही अशी मेहनत केली नसती. आता आम्हाला 24 तास औषधाचे फोन उचलावं लागते, आलेले पेशंट करावं लागते, पार्सल लिहावं लागते, ते टाकावं लागते. तेवढं करून आम्ही आमचे जे व्हिडिओ काढतो याच्यातून पण आम्हाला 2 पैसे येतात. आणि ह्याच सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यातूनच पूर्ण करतोय. आम्हाला हंडा वगैरे काही सापडलेला नाही आहे. आणि कोणाला जर खरंच मूळव्याधचं वगैरे फंगलचं औषध जर लागत असेल तर मला नक्की कॉल करा, मी तुम्हाला पोस्टाने टाकून देईल. आणि अजून एका ताईची कमेंट होती की सोनू कितवीला आहे आणि सोनूची शाळा कोणती. तर सोनू आहे बघा ताई 8वीला, आता तो 9वीला गेलेला आहे. आणि त्याची शाळा आहे पायोनियर इंटरनॅशनल CBSE स्कूल. आमच्या गावापासून ती 8-9 किलोमीटर आहे. तो पहिल्यापासूनच CBSEला आहे. जसं नर्सरीमध्ये टाकलेलं होतं आम्ही त्याला, नंतर फर्स्टमध्ये, तर मग CBSEला टाकलं तर काढलंच नाही. आणि आता 9वीला गेलेला आहे. पुढचं वर्ष त्याचा खरंच खूप अभ्यासाचं आहे. पण मग त्याला म्हटलं आता चाल बाबा थोडीशी मदत करू लागायला, पप्पा पण नाही आहे. तर तो आणि त्याचे नाना तोडताय आंबे, आणि मी पण चालले आता तुम्हाला आंबे दाखवायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आपले आंबे किती निघता येतं. सकाळी माझे दीर गेले होते बघा शेतामध्ये, तर ते मला म्हणाले की वहिनी आपला आंबा शाकी लागलेला आहे, आपल्याला आंबा उतरावाच लागणार आहे. तर आम्ही आज निर्णय घेतला आंबा उतरण्याचा. आणि हे बघा ताई अशा शाकी पडलेल्या होत्या, त्यांनी 2-4 शाकी उचलून आणलेल्या आहे बघा. आणि इतका गोड आहे बरं का आमचा आंबा. खूप साखर पण टाकायचं काम नाही त्याच्यामध्ये जर आमरस केला तर. गावरान आंबा आहे आणि असे आंबे विकत मिळत नाही. मी केशर आंबे पण आणू शकते असं नाही, आम्ही आणून खाऊ शकतो, पण ती गावरान आंब्याला जी चव आहे ती त्या आंब्याला नाही आहे. त्याच्यामुळं आज आम्ही आमचा सगळा आंबा उतरून आणणार आहे बाबा घरी, आणि घरीच रोज आंबे खाणार आहे. खरंच गोड आहे ते, मजाक नाही करत आहे. तर या आंबे खायला. म्हणसान सोनूची मम्मी आंबे खाऊ राहिली, म्हणली पण नाही आंबे खायला या म्हणून. तर नक्की आंबे खायला या, तुमच्यासाठी मी लावून ठेवून, मला फक्त मेसेज करा मी आम्ही येणार आहे म्हणून. तर चला शेतामध्ये. मी चालले बघा शेतामध्ये. 4:30 वाजून गेलेले, पण खूप ऊन आहे, बघू शकताय किती ऊन येतं. आता उन्हाचं चाललेलं आहे आम्ही आंबा उतरायला, कारण की नंतर उठून समू उठल्यावर मला काही शेतात जाता येत नाही. तर आपली नांगाटी पण झालेली, आपलं शेड कसं होतं आणि ती जागा आता डायरेक्ट कशी दिसती ओळखायला पण येत नाही आहे, ती पण दाखवते समोर तुम्हाला. तर मी मस्त आंबा खात खात चाललेले शेतामध्ये, आंब्याची मजा घेत. अजून पण तिथं शाकी निघल्या तर मी तिथंच खाणार आहे. मला खूप आंबे आवडतात आहे. तर आले बघा ताई मी आपल्या शेतामध्ये, आणि जे समोर दिसतंय तुम्हाला बघा नांगटी केलेलं, ते आपलं शेड होतं तिथं. तर आता बघू शकता तुम्ही सगळं कसं काळं पंगार वावर होऊन गेलेले, जाळ्याने काही नाही सगळं काढून टाकलेलं आहे आपण, आणि असं छान शेत केलेलं आहे बघू शकता. आता एका सोयीनं शेत दिसतंय बघा, आणि तिकडं ठेवलेले ठिबक, आणि तिकडं बघा बघू शकता दिसतोय सोन्या तुम्हाला, त्याची नानावरती झाडावर
चालले मी त्यांच्याकडे आता. किती तोडले बघू त्यांनी आंबे मी यायच्या आधी. आली बघा आपली बकेट ताई खाली भरून. अशी बकेट येते. थांब रे सोनू, दाखव ताईला. तर हे बघा, हे आंबे खाली टाकायला चालत नाही ताई, पिकत नसल्यामुळं. तर एक एक आंबा तोडून असं बकेटीमध्ये टाकणं चालू आहे. आणि बकेट मग आम्ही गोणीमध्ये भरतोय बकेटीतले आंबे. आणि अशी बकेट परत वर जाती बघा. चालली बकेट वरती. पाणी काढल्यासारखं चालू आहे बाई ताई. तू काय म्हणतोय बघा. तुम्हाला शाप खाऊ घालतो मी आता. चला आत्याला शाक देतो का? त्या म्हणून का बरं तोंडाला पाणी आणतोय सोनू दादा आमच्या. इकडे दाखव ना पुढच्या कॅमेऱ्यानी वरती. हा, तर सोनू तोडतोय बघा शाक. पडला शाक पाड ना मग. कोणती रे ही ना? हो का? शाकच तोड ना. सोनूचं चालू आहे बघा शाक तोडाचं काम. पडती का? कडले हाल गाडी जाऊ दे. ते तोडायची टायमाला हळूहळू तोडा. हे बघा ताई, पानं कमी आंबे जास्त आहे. खालून अशी जळल्यासारखे का बरं झाले काय माहिती. कसे आंबे बघा. दुसऱ्याच पडता का? जास्त पाडू नको बरं का सोनू, ते पिकत नसते बाळा. पहिले पडले. पडत. हा 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 चालतं. खाऱ्याचे वेगळेच ठेवू आपण आहे ना. तर आम्ही खारापुरतेच ठेवणार आहे ताई. अशी म्हणजे खारापुरतेच आम्ही तर आंबे असे वरून तोडणार आहे, बाकीचे उळा देणार. कारण का खूप अवघड आहे आणि फांद्या खूप छोट्या छोट्या आमच्या आंब्याच्या. हा, ते पिकू घालायचे. हा, ते पिकता ना. म्हणजे खाली पडते ना, ते बाजूच्या गोणीत टाक सोनू. 2 गोणे आणलेले ना आपण. ही एक गोणी ताई आणि ती एक गोणी आहे. 2. हा तोड. वरती मारायचे, आंब्यावर नाही मारायचं. मग ते आंबा पिकूच नाही शकत बाळा. आंब्याच्या वर मारायचं. हा तसं मार. तर आणखी दुसरा आंबा पण दाखवते बघा तुम्हाला ताई मी आमचा. तो गोड आहे सोनू. हा आंबा घे ना आपल्याला 2-4 घरी. हा आंबा आम्हाला बिलकुल तोड वाटत नाही, कारण की खायला इतका गोड येतो. आणि रोज जेवणासोबत आम्ही हा आंबा खात असतो. मस्त गावरांसारखा दिसतो पण छान आहे. इकडं आहे पेवंती आंबा. माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली नसल्यामुळं, क्लिअरिटी आहे ना रे सोन्या, ती क्लिअरिटी चांगली नसल्यामुळं काही व्यवस्थित येत नसन बघा ताई. परत आली बघा दुसरी बकेट. तर आपले किती आंबे तोडणं झाले दाखवते मी. बापरे आंबे बघा ताई. इकडे ठेवले तर बघू शकता ताई. इकडे झाले आपले एवढे मोठे आंबे तोडणं. ही आलेली बकेट आणि हे आंबे आपण ठेवलेले खारासाठी. दाखवले असं करून. टाक दमन टाका. इकडे सोनू पटपट टाकतोय. जास्त नको अंगाला लागू दे. ती चिक सगळ्या अंगाला लागला ना, तू परत असतो बेटा. हे हातालाच लागणार. जाऊ द्या आता वर. तर हे बघा मस्त. अजून एक बकेट टाकली की अर्धी गोणी होती बघा आपली. हे बघा मस्त छान तोडले बघा. त्यांचं चालू आहे बघा ते आंबा उतरणं. आणि घरी आले आपले मूळव्याधाचे पेशंट. त्याच्यामुळं मला जायचं आहे मूळव्याधाचे पेशंट करायला. आणि समू पण उठली का दाखवते. नाही उठली तर परत मला यावंच लागणार आहे त्यांना वेचू लागायला. तर चला घरी. ही आपली विहीर आहे बघा ताई. बांधलेली नाही आहे. 2-3 वर्ष झालेले हिला खोदून. तर आपल्या विहिरीला हे असं पाणी आहे. बांधली नसल्यामुळं त्याच्यामध्ये खूप घाण वगैरे पडती बघा. सगळं असं जाळवणी बाजूनी. पाऊस पडल्याच्या नंतर तो खूप होतं बघा. तास पाणी घेऊन आले आम्हाला. आणि आमचे आंबे झाले बघा तोडणं. तर थोडीफार कोपऱ्याचे शेंड्यावरचे की आम्ही तोडले नाही बघा. ते तोडले पण गेले नाही.
तर ह्या बघा हे बकेट भरून शाकी निघल्या बघा. आणि हा इकडे आहे आमचा खाराचा आंबा आहे बघा. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा पूर्ण पोतडी भरून बघा. त्याचा आम्ही खार घालणार आहे बघा. आणि हे बघा पिकू घालण्याकरता. तर आता आम्ही खातो बघा शाकी. आणि आता उरलेले सुरलेले पिकलेच नंतर खाऊन घेऊ आम्ही. आता वाजली बघा संध्याकाळचे 6. मंदिरावर आरती चालूच आहे. आवाज येत असेल तुम्हाला. आता झाडझूड वगैरे झाली, भांडी वगैरे आवरले आम्ही. आणि इकडे बघू शकता अर्धाच आंबा उतरणं झालेला आहे आणि थोडे सारे आंबे निघालेले बघू शकता क्लिअर. शी एक तोंड बांधून कोणी आणि याच्यामध्ये पण बरेच आहे बघा. तर आता छान याला पिकू घालतो नवीन घरामध्ये आहे ना. मोकळेच ठेवायचे फक्त, तसेच पिकणार आहे ते आणि छान छान आम्ही खाणार आहे. तर या सगळ्यात आंबे खायला कोण कोण जवळ येतं